अंध प्रेमाचे भाग पहिला. रस्त्याच्या कडेकडेने चालताना जेव्हाही भीती तिला वाटत होती त्यापेक्षा अधिक भीती तिला मागे वळून बघताना वाटत होती. काळोख बघण्याची सवय होती, परंतु आयुष्यात पसरलेल्या या अंधाराला ती पहिल्यांदाच तोंड देत होती. सख्खा मामा कधी असं वागेल असा विचार तिने स्वप्नातही केलाच नव्हता. माझी भाची सुगरण आहे, तिच्या हाताच्या जेवायला जी चव आहे ती स्वर्गात सुद्धा चाखायला मिळणार नाही ताई, असेच म्हणायचा तो. त्याची ताई गेली आणि म्हणून असहाय्य झालेल्या त्याच्या भाचीला आता त्याच्याशिवाय कोणीच उरलं नव्हते. अंकिता नावाप्रमाणे सगळ्यांच्या आयुष्यात सुगंध दळून टाकणारी, परंतु वडील लवकरच आपल्या चिमुकलीला अंकिताच्या आयुष्याला गंधहीन आणि रंगहीन करून निघून गेले आणि पाठोपाठ काही वर्षात आईनेही डोळे मिटले. आता खऱ्या अर्थाने अंकिताच्या आयुष्यात गंध उरलाच नव्हता. मय्यतीच्या दिवशी मामा तिला आपल्या घरी घेऊन निघाला. एवढी आईशी वाद घालून मामाच्या घरी जायला तळमळणारी भाची आज मन मारून त्याच्या मागे मागे निघालेलीच होती. तिला तिच्या आईसोबत याच घरात राहायचे होते, परंतु आता आईचं नाही म्हटल्यावर तिला मन मारल्याशिवाय काही पर्याय उरला नव्हता. मामाचे घर ऐसे पैसे होते, छान बाग होती, जवळच नदीही होती. शहरांपासून दूर होते, परंतु निसर्गरम्य ठिकाण होते. त्यामुळं तिथं गेल्यावर तिचे स्थानिक मन काही प्रमाणात शांत झाले. ती त्या मनमोहक दृश्यांमध्ये हरवून गेली. नदीचा सुगंध काही क्षणांसाठी तिला तिच्या आईचा विसर पाडून गेला होता. बागेतील फुलं तिच्या दुःखांवर मलमपट्टी लावत असल्याने तिला भासत होते. मामाने मोठ्या प्रेमाने तिला आत नेले. मामी आजारी असल्यामुळं पलंगावर झोपून होती. याचमुळे ती आज सख्ख्या नंदेच्या मयतीला सुद्धा जाऊ शकली नव्हती. अंकिताला पाहून तिचे अश्रू अनावर झाले. ती धडपडत पलंगावरून उठण्याचा प्रयत्न करू लागली. तिची ती धडपड पाहून अंकिताने स्वतःपुढे धावत जाऊन तिला मिठी मारली. दोघी मामी आणि भाची मनसोक्त रडल्या. इतका उशीर, अश्रू उशिरा बागडूनही बसलेला तिचा मामा संदीप ही आता स्वतःला सावरू शकत नव्हता. आतल्या खोलीत जाऊन त्यानेही आपले मन मोकळे केले. अंकिता वयाच्या अशा टप्प्यांवर होती जिथे तिचे वय नवतारुण्याच्या वयशीवर होते, परंतु तिचे मन दुःखांच्या एका खोल विहिरींमध्ये डुबत चाललेले होते. काही क्षणांसाठी जरी ते वर डोकावत असलं तरी पुन्हा ते त्या दुःखांच्या जलाशयात तृप्त होत असे. त्यात तिच्या लाडक्या मामांची अशी अवस्था पाहून तिला तिच्या आईची आणखणच आठवण येई. आपल्या मामींमध्ये स्वतःच्या आईला पाहून ती पुढील जीवन जगू लागली. दिवस जात गेले आणि अंकिता आता तिच्या नवीन आयुष्यात पूर्णपणे स्थित झाली. अंकिताने मामाच्या घरालाही सुगंधित करून टाकले होते. मामीची सेवा करून तिला ठणठणीत बरे व्हायला भाग पाडले. मामाला तर त्याची सुगरण आता रोजच स्वादिष्ट व्यंजने बनवून खायला घालत होती. त्यामुळे तोही त्याच्या आयुष्यात आधीपेक्षा अधिकच आनंदी होता. तिच्या रूपात खरं तर त्यांची पुत्र प्राप्तींची अप्राप्त इच्छा तृप्त होत होती. संदीप ॲग्रिकल्चर इंजिनियर होता आणि काहीच किलोमीटर दूर असलेल्या एका मोठ्या इको प्रोजेक्टवर तो काम करत होता. पैशाची त्याला कमी नव्हती, परंतु तो सांभाळण्यासाठी त्यांच्याकडे कोणी वारसदार नव्हता. अंकिताचं त्याचं सर्वस्व होती आणि ते तिचं सर्वस्व. आज मुंबईला मोठ्या प्रमाणात साहेबांना प्रोजेक्ट व्हिजिटसाठी यायचे होते, त्यामुळे त्यांच्या पूर्ण यात्रेची तयारी जबाबदारी संदीपवरच होती. आज काही केल्या साहेबाला हॉटेलवर जाऊ न देता आपल्या घरी जेवायला घेऊन यायचं हे त्याने मनाशी पक्क केलेलं होतं. शेवटी प्रश्न प्रमोशनचा होता आणि मुंबईच्या साहेबांना खुश केल्याशिवाय ते मिळणं कठीणच होतं. संदीपला या प्रोजेक्टवर काम करून आता कंटाळा आलेलाच होता. त्याला एका मोठ्या शहरात एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करायची इच्छा होती. सगळ्यापासूनच त्याची लगबग सुरू होती. मोठ्या साहेबांचे गुणगान गाता गाता त्याची जीभ काही थकत नव्हती. आज तुझी खरी परीक्षा आहे हा, मामाने अंकिताला आव्हान दिले. अशा खूप परीक्षा दिल्या आहेत मी, तुझा हा बॉस काय चीज आहे, बोट चाटत जातो की नाही बघ, अंकिता आपल्या अभिमानी स्वरात म्हणाली होती. रोज तिच्या हातचे खाता तरी परीक्षा कसली बघता हो, मामी जरा चिडूनच म्हणाली. अगं हा कोणी साधा माणूस नाही आहे, याला खुश केलं तर माझं प्रमोशन नक्कीच झालं समज, आणि मग आपली लाईफस्टाईल बघ कशी चेंज होते की नाही. संदीप म्हणाला, तू घाबरू नकोस मामा, असं जेवण बनवते की तो त्याची पदवी तुला देऊनच जाईल. अंकिता म्हणाली,
तिच्या या वाक्यांवर सगळ्यांना हसू फुटल्यासारखं राहत नाही. खडखडून हसून झाल्यावर संदीपला आठवते की साहेबाला त्याला घेण्यासाठी स्टेशनला जायचं होतं. अरे बापरे, खूप उशीर झाला आता. हातातील घड्याळात पाहत तो म्हणाला होता, हे बघा, मी साहेबांना घेऊन साईडवर जाईल आणि रात्री तसंच त्यांना तिकडं घेऊन येईल. काही गडबड करू नका माझ्या आयांनो, संदीप म्हणाला. दोघी टोकदार नजरेने त्याच्याकडे पाहतच तशा हसत हसत तो तिथून पाय काढत निघून गेला. त्याची कधी नव्हे तो उत्साह पाहून दोघी एकमेकांच्या तोंडांकडे बघून आश्चर्य करत होत्या. चल बाई, आज काही खरं नाही आपलं. आपण आपलं काम करायला सुरुवात करूया. मामी म्हणते, हो ना, काहीतरी वेड्या साहेबांचा वेडा नोकर येऊन आपली खापरपट्टी काढायचा. दोघी हसू लागतात. नोकरांना सोबत घेऊन दोघी घरांची साफसफाई सुरू करतात. ती करता करता दोघींना दुपार होते. त्यामुळं झटपट काहीतरी साधंसुधं बनवू त्या दुपारचे जेवण करतात. मामी, तू पुऱ्यांचं पीठ मळायला घे, मी भाज्या कापते, असे म्हणून अंकिता जेवणाच्या तयारीला लागत असते. इकडं साहेबांची सगळी कामं आटोपता आटोपता संध्याकाळ होते. संदीपने सकाळी साहेबाला आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिलेलेच होते, परंतु साहेबांचं मन बदलायला काही वेळ लागत नाही. संदीप, मी काय म्हणतो, आजचा प्लॅन कॅन्सल करूया का? सर म्हणाले. कॅन्सल? पण का सर? संदीप म्हणाला. अरे आता लेट बघ किती झाले, उगाच तुझ्या वाईफला टेन्शन कशाला? सर म्हणत होते. त्यात टेन्शन कसलं सर, जेवण आतापर्यंत रेडी पण झालं असेल, संदीप म्हणाला. काय बोलते, तुझी वाईफ एकदम फास्ट आहे, सर म्हणाले. तसं नाही सर, तिला मदतीला माझी भाची आहे ना, खरं तर तिनेच सगळं जेवण बनवलं असेल, संदीप म्हणाला. अरे पण अजून एक छोटासा प्रॉब्लेम आहे माझा, सर म्हणाले. प्रॉब्लेम? मला सांगा ना सर, मी करतो ना सॉल्व, संदीप उत्साहाने म्हणाला होता. अरे त्याचं काय आहे, मला रात्री ड्रिंक पाहिजे म्हणजे कॉस ग्लासाखाली नाही गेली तर नींद नाही येत मला, सर म्हणाले. अहो एवढंच ना, मग मी कशाला आहे, तुमची सगळी अरेंजमेंट मी करील साहेब, संदीप म्हणाला. अच्छा, ठीक आहे, मग जाऊया का तुझ्या घरी? शेवटी साहेबाला राजी करून संदीप त्यांना घेऊन घराकडे निघाला होता. इकडे सर्व जेवण तयार करून दोघी घर अगदी टापटीप करण्यात व्यस्त झालेल्याच होत्या. आज अंकिताने जेवण बनवण्यामध्ये आपला पूर्ण जीव ओतलेलाच होता. विविध प्रकारची व्यंजने, जी कधी तिने तिच्या मामालाही खायला घातलेली नव्हती, अशी व्यंजने बनवून तिने टेबल सजून टाकलेले होते. साहेब आल्यानंतर या व्यंजनाच्या सुगंधाने मोहित झाला होता. त्याने काहीही खाण्याआधीच अंकिताचे तोंड भरून कौतुक केले. त्याचा तो उत्साह पाहून सगळ्यांनी त्याला त्वरित जेवायला बसवण्याची विनंती केली होती, परंतु पोटात 4 घोट गेल्याशिवाय साहेबांना अमृतही पचायचे नाही. त्यामुळे बागेत टेबल खुर्च्या लावून संदीप त्यांच्या साहेबांच्या बालहट्ट पुरवण्यात व्यस्त झालेला होता. साहेबाला खुश करण्यासाठी संदीपने एका विशिष्ट प्रकारची जुनी क्लॉच घेऊन आला. खरं तर संदीपला दारू पिण्याचा नाद होता म्हणा, परंतु साहेबाला कंपनी म्हणून त्याने कुमुदची परवानगी घेऊन काही ग्लास पोटात टाकले होते. सुरुवातीला ऑफिसच्या कामांबद्दल गप्पा मारता मारता दोघांनी अर्धी बॉटल संपवलेलीच होती आणि नंतर खूप दिवसांनी भेटल्यामुळं घट्ट मित्रांसारखे बोलू लागले होते. इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागलेलेच होते. मध्येच तो संदीपच्या कामांवर खुश होत असल्यानेही साहेबाने त्याला सांगितले. याच गोष्टीसाठी तर हा सगळा उपटाव चालू होता. अंकिता अधूनमधून त्यांच्या चाकण्यांसाठी काही विशिष्ट पदार्थ बनवून आणतच होती. वा, एकदम फर्स्ट क्लास रेस्टॉरंटमध्ये आल्यासारखं वाटतंय, क्या बात आहे. साहेब तिला पाहून आपले हे शब्द थांबवू शकला नाही. अंकिता लाजून लाल झाली आणि काहीच बोलू शकली नाही, परंतु तिच्या मामाने तिचं तोंडभर स्तुती करायची काहीही कमी ठेवलीच नाही. पुढं पूर्ण बॉटल संपेपर्यंत फक्त आणि फक्त अंकिताचाच विषय चालू राहिला. दरम्यान तिच्या दुर्दैवी आयुष्यांबद्दल ही चर्चा झाली होती. ते ऐकून मामाच्या बाजूला बसलेली अंकिता तिथून उठून निघून गेली. तिला जाताना पाहून साहेब जास्त काही खुश दिसत नसल्याने हेरून संदीपने लगेच तिच्या मागेच जाऊन तिला परत बोलवून आणले. मामाच्या विनविणीला मान देऊन कशीबशी ती परत आली. तिला परत आलेली पाहून साहेबांचा चेहरा पुन्हा प्रफुल्लित झाला होता
आणि अर्थातच हे पाहून संदीपही खुश झालाच म्हणा. काहीही करून आज साहेबाला प्रसन्न ठेवायचे हा निर्धार त्याने केलाच होता आणि त्यासाठी आपल्या लाडक्या भाचीच्या चेहऱ्यांवरचे दुःख त्याला नजरेआड करावे लागले. दुःखी अंकिताला बघून साहेब कसा बसा हालत डुलत आपल्या जागेवरून उठला होता आणि तिच्या जवळ जाऊन तिच्या खांद्यांवरून हात फिरवू लागला. बेटा, असं दुःखी नाही व्हायचं, मी आहे ना, सर म्हणाले. त्याचा जड आवाज स्पर्श तिला आवडलाच नाही. त्याचा हात आपल्या खांद्यांवरून काढून ती मामाच्या दिशेने सरकली. अंकिता, साहेब काय सांगताय बघ ना तू एकदा, तुझ्या आजोबांसारखेच आहेत ते, बोल त्यांच्याशी. संदीप त्याच्या आपल्या प्रमोशनच्या मस्तीत तिला त्यांच्याशी बोलायला सांगत होता. अशीच दारूचा उग्रवासाने तिचे डोके दुखायला लागलेलेच होते. त्यात हा म्हातारा आपल्या शरीरांचे वजन आपल्या हाताद्वारे तिच्या खांद्यांवरून टाकत होता. तिने बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा तो जड स्पर्शाला वैतागून तिने पुन्हा एकदा त्याचा हात खांद्यांवरून काढून टाकला. यावेळी खरं तर तिने झटकलाच आणि तिथून झपाझपा उठून घराकडे निघून गेली. कधी येताय जेवायला, घरात खुसमतत मामीने तिला प्रश्न केला. काय माहिती, असं म्हणून ती तिच्या वरच्या बेडरूममध्ये निघून गेली. तिला सगळंच असह्य झालेलंच होतं. अशी ही परिस्थिती तिच्यावर कधीच ओढवलेली नव्हती. मामाने कित्येकदा तिला जवळ घेतलेले आहे, तिला मिठीही मारलेली आहे, परंतु हा असा स्पर्श तिला कधी जाणवला नाही. नवतारुण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच तिला अशा विचित्र स्पर्शाची जाणीव झाली होती. तिचे मन खिन्न झालेलेच होते. याबद्दल बोलावे तर कोणाशी आणि सांगावे तर काय, म्हणून ती तशीच झोपून गेली. मामीने जाऊन तिला उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु आज दिवसभर काम करून थकल्यामुळं तिला लगेच गाढ झोप लागली. बाहेरची पहाटही संपलेली होती. दोघे साथीदार एकमेकांना सावरत घरात आले. मामीने टेबलवर जेवण सजवून ठेवलेलेच होते. दारू आणि चाकण्याने साहेब आणखीनच भरून गेलेलेच होता. त्यामुळे कसेबसे 4 घास खाऊन त्याने भरल्या ताटातच हात धुतले. मामीला हे पाहून रागच आला, परंतु संदीपने तिला हात जोडून शांत केले होते आणि तो दारूच्या नशेत पूर्णपणे बुडालेला त्या साहेबांना घेऊन तो आणि मामी झोपत असलेल्या खालच्या बेडरूममध्ये जाऊ लागला. ये सतीश, तुझ्याकडे वर रूम नाही का? दारूच्या नशेत चुकीचे नाव घेत त्याने संदीपला विचारले. वर? हो ना, आहे ना, पण तुम्हाला वर चढायला जमणार नाही ना, म्हणून खालच्या रूममध्ये घेऊन चाललेलो आहे तुम्हाला. संदीप म्हणाला. ये, तू मला म्हातारा समजतोस का रे? तसं नाही आहे साहेब, असं म्हणतो तो त्याला शिड्याच्या दिशेने घेऊन जाऊ लागला. वरच्या रूममध्ये अंकिता आधीपासूनच झोपली आहे हे मामीला माहीत होतं. त्यामुळं तिने धावत जाऊन संदीपला त्याची कल्पना दिली. अरे यार, जाऊ दे, तिला उठून खाली आणतो मी, तो वैतागून म्हणाला होता. कसा बसा लोटत लोटत साहेबाला तो वरच्या बेडरूम जवळ घेऊन गेला. आत येताच बेडवर झोपलेल्या अंकिताला बघून आतापर्यंत मरगडून गेलेला साहेबांच्या अंगात अचानक तरतरी आली आणि तो स्वतःहून आत चालत गेला. अरे ही बेटा झोपून पण गेली काय? जेवली की नाही ही पोरगी? असं म्हणत तो तिच्या बाजूला जाऊन बसला. खरं तर मुद्दामून तिच्या अंगाला धडकला. तिच्या डोक्यांवरून हात फिरवत एक आजोबा आपल्या नातीला लाड करत असल्याचे सोंक करू लागला. आपल्या भाचीबद्दल साहेबांचे हे प्रेम आणि आपुलकी बघून संदीपला आता पूर्ण विश्वास झाला होता की आपले प्रमोशन नक्कीच होणार म्हणून. तेथे उभ्याच मोठ्याने स्वप्नात तो हरवून गेला. परदेशात जायची स्वप्न तो पाहू लागला होता. मोठा बंगला आणि गाडी त्याच्या नजरेसमोर फिरू लागली होती. मामीचा थाट, अंकिताची उच्च शिक्षण, या सर्व गोष्टी आता त्याला सत्यात उतरताना दिसत होत्या. दिसत नव्हत्या, फक्त त्या साहेबांचा हात जो डोक्यांवरून सरकत आता तिच्या ओठांवर फिरू लागला होता आणि बघता बघता तो खाली खाली सरकू लागला. तिच्या गालांचा मुंदफरश करत तो तिच्या खांद्यांवर येऊन पोचला होता. काही क्षण खोट्या भ्रामक स्वप्नात बुडून गेलेल्या त्या संदीपला चटकन जाग आली. जेव्हा समोर होणारी हालचाल त्याला थोडी विचित्र वाटू लागली होती, त्यामुळे त्याने लगेच पुढाकार घेऊन तिला उठवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या अशा वागण्याने साहेबही दचकून लगेच तिथून बाजूला झाला होता. संदीपने तिला उठवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु दिवसभराच्या थकव्याने बिचारीचा डोळा असा काही लागला होता की काही क्षणांपूर्वी स्वतःच्या शरीराची झालेली विडंबनाही तिच्या लक्षात आलीच नाही. निराश होऊन त्याने साहेबांकडे पाहिलं होतं. अरे संदीप,
तू टेन्शन घेऊ नकोस ना, मला हे बेडची तशी पण गरज नाही आहे. मी खाली झोपून जाईल की. ती बेटाला इथेच झोपू दे आणि राहू दे की. मी वरती नाही झोपणार, खालीच झोपणार. साहेबाला पुन्हा खाली उतरायला लावायची हिंमत तर त्यांच्यामध्ये नव्हतीच म्हणा. आणि त्याच्या शब्दाला टाळणे म्हणजे प्रमोशनात अडचण येणार. त्यामुळे त्याने साहेबांच्या त्या दयाळूपणाचे कौतुक करत त्याला खाली गादी टाकून दिली. मामी ही दिवसभर राबून आपल्या बेडरूममध्ये जाऊन निपचित पडलेलीच होती. ती असती तर कदाचित संदीपच्या या वेडेपणाला कधी संमती दिली नसती. परंतु प्रमोशनाच्या वासनेने अंध झालेल्या संदीपला साहेबांचे वासनेने भरलेले डोळे दिसत नव्हते. शेवटी खाली जाऊन त्याने ही मामीच्या बाजूला झोपून घेतले. एका क्षणासाठीही त्याच्या मनात विचार आला नसावा की आपल्या नवतरुण भाचीला अशा वासनात्या म्हाताऱ्याच्या तावडीत सोडून कसे बरं जावे म्हणून. परंतु तोही दारूच्या नशेतच होता आणि उच्चस्तर गाठायची भ्रामक नशाही होतीच त्याच्यात. खाली हॉलचे सगळे दिवे नोकरांनी बंद केलेलेच होते आणि तेही आपल्या दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी निद्राधीन झालेलेच होते. घरातील सगळे डोळे मिटून गेलेलेच होते. परंतु अर्थातच एका निशांचर डोळे वटारून बेडच्या बाहेर आलेली त्या कोवळ्या फुलांची पावले एकटक न्याहाळत होता. तोंडात पाण्याची धार, छातीत धडधड, चेहरा एखाद्या तापलेल्या तव्यांसारखा लाल झालेला, श्वास मग्धगंधाने भरलेलाच होता आणि बुद्धी विकृतींच्या सगळ्या सीमा पार करून विस्तृत योजना आखत होती. आता धीर धरणे अशक्यच झालेले होते. योजना अंमलात आणण्याची वेळ जवळ आली होती. त्याने बाहेर जाऊन सर्वजण गाढ झोपल्यांची नीट खात्री करून घेतलीच होती. त्यासाठी खाली उतरून दरवाजांचा कोणसा घेतला. टाचणी पडली तरी आवाज होईल अशी शांतता सर्वत्र पसरलेलीच होती. फक्त वासनांध वृद्धांच्या उष्ण श्वासांचा फुपाटा तेवढाच चालू होता. सर्व खात्री झाल्यानंतर त्याने वर जाऊन बेडरूमचा दरवाजा नीट बंद केला. एकदा बाथरूमला जाऊन आला आणि आपली क्रूर योजना अंमलात आणण्यासाठी सज्ज झाला. एखादा वाघ हल्ला करण्यापूर्वी आपले सावज्य जसे नीट निरखून पाहतो ना, तसा हा रानटी वृत्तीने पछाडलेला मनुष्य रूपी वाघ अंकिताला निरखून पाहत होता. तारुण्यात नुसतेच पदार्पण जरी केले होते तरी बालपणाची झालर अजूनही तिच्या कायममध्येच होती. परंतु त्यामुळे या साहेबांच्या मनसुबांमध्ये काळी मात्रीही फरक पडलाच नाही. तो वटारलेल्या डोळ्यांनी तिचे शरीर निरखू लागला होता. ती अगदी नुसताच उमललेल्या कडीसारखी भासत होती. कोणी सैतानच असेल जो अशा कडीला चिरडण्याचं धाडस करेल. दिवसभराच्या थकव्याने आणि घामाने तिचा चेहरा आणखीनच उजळून निघालेलाच होता. त्यात निरागस आणि गोंडस मुखकांत्री कोणालाही चटकन आकर्षित करे अशी. परंतु हे सौंदर्य पाहण्यासाठी सौंदर्य दृष्टी हवी ना. वासनेने अंध झालेली काटेरी नजर नव्हती. हात पुढे सरसावले, पुन्हा तिच्या डोक्यांवरून हळुवार फिरू लागले. कदाचित तिची झोप इतपत गाढ आहे याचा तो अंदाज घेत होता. गाढ निंद्रावस्थेत असल्यामुळं तिची चादर अस्ताव्यस्त झाली होती. त्यातून तिचा शुभ्र पाय सलवारीतून गुडघ्यांपर्यंत बाहेर आलाच होता. त्याला पाहून म्हाताऱ्याने आपला एक हात हळुवारपणे तिच्या पायांवर ठेवला. मखमली त्वचेच्या स्पर्शाने हा भलताच उत्तेजित झाला आणि न राहून त्याने आपली हालचाल वाढवली. तिच्या शरीराच्या नाजूक भागांना त्याने आपल्या अवजड हातांनी स्पर्श करायला सुरुवात केली. कितीही गाढ झोपेत असली तरी अशा विचित्र स्पर्शाने कोणाचीही झोप मोड होईलच. त्यात अंकिता ही एक समंजस्य मुलगी होती. तिला झोपेत सुद्धा चटकन जाणीव झाली आणि ती ताडकन उठून बसली. सोमळ गिधादाडा पाहून किंचाळली. त्याने चटकन तिच्या तोंडांवर हात ठेवून घट्ट दाबला आणि पूर्ण शक्तीनिशी तिला आपल्या कचाट्यात पकडून ठेवले. चुप असे तिच्या कानात फुसफुसू लागला. परंतु अंकिताच्या दबक्या किंचाळ्या अजूनही चालूच होत्या. अशा अवस्थेतही या वासनाढ्य माणसाचे तिला विचित्र ठिकाणी स्पर्श करायचे काम चालूच होते. पूर्णपणे बिथारलेल्या अंकिताला काहीच कृती करता येईना. ना शरीराची हालचाल करू शकत होती, ना आरडाओरडा करू शकत होती. ती अब्रू आणि जीव वाचवण्यासाठी धडपड करण्यात काहीच अर्थ राहिलेलाच नव्हता. त्यामुळे समय चुकवता दाखवत तिने आपले सर्व प्रयत्न हळूहळू बंद केले. तिचा आवाज आणि तिची हालचाल पूर्णपणे बंद झाल्याची पाहून म्हातारा खुश झाला. त्याला त्याच्या त्या अवैध आक्रमणात
यश आल्याची जाणीव होऊ लागली होती. त्यामुळं त्यानेही आपल्या अजगरांसारखा पीठ जरा शेलच केला. अंकिताने या अजगरांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्याचे सगळे स्पर्श सहन करायचे ठरवलेच होते. तो पकडसेर करता करता तिला स्पर्श करण्याचा वेग वाढू लागला होता आणि बघता बघता ती त्याच्या कचाट्यातून पूर्णपणे मुक्त झाली. तिला मोका घेण्याच्या हेतूतून त्याने आपली पकड पूर्णपणे सेल केलीच होती. परंतु त्या संधीचा फायदा घेऊन अंकिताने त्याला पूर्ण ताकदनिशी ढकलले आणि त्याच्या छातींवर पाय देऊन ती दरवाजांकडे धावू लागली. वय वाढले असले तरी साहेब ताकदीने मजबूतच होता. तिने दरवाजा उघडण्याचा आतच त्याने धावत जाऊन तिला पकडले आणि बेडवर ढकलून दिले होते. पडल्या क्षणी तिची नजर जवळच असलेल्या पॉवर प्लॉटवर गेली. तिने ते उचलून काहीही विचार न करता त्याच्या दिशेने भिरकावू लागले. कपाळामोक्ष झाला. साहेबांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. रक्तांच्या भरात तो तिच्या दिशेने धावणार तितक्यातच तिने खिडकीजवळ ठेवलेली कॅन्डलची कुंडी उचलली आणि त्याच्या दिशेने भिरकावली. तेवढ्यातच त्याने दरवाजाबाहेर पळ काढला आणि जाता जाता दरवाजा बाहेर लावून घेतलाच होता. आता आपले काही खरं नाही हे त्याला कळून चुकलेलेच होते. परंतु आपला नोकर आपल्यावर जास्त विश्वास करतो या गोष्टींचा त्याने फायदा घ्यायचे ठरवले होते. खाली जाऊन त्याने संदीपचा दरवाजा ठोकावायला सुरुवात केली. डोक्यांवर आलेले रक्त चेहऱ्यांवर शक्य तेवढे पसरलेलेच होते. अचानक दरवाजांवर आलेली धडधड संदीप आणि कुमुदच्या हृदयातील धडधड निर्माण करून गेली. काय झाले ते पाहण्यासाठी त्यांनी दरवाजा उघडला तर साहेबांचा रक्तबंबाळ झालेला चेहरा पाहून दोघेही घाबरलेलेच होते. कुमुदच्या मुखातून आपुसून किंचाळली बाहेर आले. हे ऐकून घरातून 2 नोकर सुद्धा बाहेर आलेच होते. साहेब, हे काय झालं तुम्हाला? संदीप उद्दारक म्हणाला. अरे संदीप, मी घरात पोरगी ठेवली आहे की चुडेल नाही. साहेब नाटकी ओरडाओरड करू लागला. कोण साहेब? अरे ते तुझी भाची, साली भूत हाय भूत. साहेब काय बोलताय तुम्ही? कोणाला काहीच कळेना. संदीपने साहेबाला पाणी पाजले, फर्स्ट एड बॉक्स आणून त्याच्या डोक्याला मणमपट्टी केली आणि डायनिंग टेबलवर बसून त्याला विचारू लागला. साहेब, तुम्ही शांत व्हा आधी आणि मला नीट काय झालं ते सांगा. काय नीट सांगू? इकडं फीड यायची बारी आली माझी. बरं नक्की काय झालं साहेब? नीट सांगा ना तरी मला. एक नोकर वैतागून म्हणाला. ते ह्याची भाची आहे ना, ते माझ्या उरांवर बसली होती. काय? सगळे जवळ एकदमच उद्धारले. मग मी काय खोटं बोलत होतो का? अंगांवर? अहो पण ती तुमच्या अंगांवर कशाला बसेल? कुबुंदे विचारलेलं तर मी पण विचारले तर माझ्या डोक्यात फ्लावर पोट टाकला. डोका फोडला माझा तिने. बघ तूच जाऊन बघ. मुद्दामच विहाडण्याचे आवाज काढून सोक्षमोक्ष लावण्यासाठी सगळ्यांनी वर जाण्याचे ठरवले होते. तुम्हाला जायचं तर जा, मी नाही येणार बाबा, असं म्हणून तो साहेब खालीच बसून राहिला. संदीपने जाऊन हळूच दरवाजा उघडला आणि आत परिस्थितीचा अंदाज घेऊ लागला होता. अंकिता बेडवर शरीरांची मोडी बांधून बसलेलीच होती. विकसटलेले आणि अंग हिवताप यावा असे थरथरत होते. तिची ती अवस्था पाहून संदीपचा संशय खात्रीत बदलला. कुमुद मात्र तिला या अवस्थेत पाहून धावत तिच्याकडे गेली आणि तिला छातीशी लावून विचारपूस करू लागली. मायेची ऊब मिळताच तिच्या भावनेचा बांधा तुटला आणि ती तिच्या मामीला घट्ट बिळगून लढू लागली. तितक्यातच मागून साहेब डोकावून पाहू लागला होता. त्याला भीती होती की अंकिताच्या रडण्याला भुलून हे लोक तिच्या बाजूने झाले तर आपली सगळी मेहनत फुकटच जाईल. म्हणून संदीप जवळ येऊन तो अंकिताबद्दल काही ते बरडू लागला होता. आधीच भावनेच्या सागरात बुडालेला अंकितला स्वतःबद्दल असे अपशब्द ऐकून तिचा उद्रेक झाला आणि ती हातात मिळाली ती वस्तू घेऊन त्या साहेबांवर धावून गेली. तिची बाजू मांडण्याची तिला अजूनही संधी मिळालेलीच नव्हती आणि त्या संधीचा फायदा घेऊन त्याने तिला आणखीनच भडकावले. तिचा तो वेडेपणा पाहून संदीपने तिलाच ऐकायला सुरुवात केली आणि राहून शेवटी तिच्याच कानाखाली पण मालावली. अंकिता स्तब्ध झाली. मानवर करून तिने एक नजर मामाकडे पाहिलंच नाही. त्याचे डोळे रागाने लाल झालेलेच होते, परंतु त्यात तिच्या पोटी प्रेमाने अश्रूही झळकत होते. तिने नजर तशीच त्या विकृत नराधमाकडे फिरवली. त्याच्या चेहऱ्यांवर राक्षसी हसू पाहून तिने भान सुटले आणि ती सगळ्यांना बाजूला लोटत धावत बाहेर निघून गेली. तोपर्यंत ती थांबलीच नाही जोपर्यंत
ती बाहेर ती एका अनोळख्या रस्त्यांवर येऊन पोचली नाही. संदीपने तिचा पाठलाग केला, परंतु अंधारात ती कुठं झुडूप झाली त्याला काहीच कळालंच नाही. तो त्या सुनसान रस्त्यावर तिच्या नावाने हाका मारत राहिला आणि बदलत्या त्याच्याच आवाजाची प्रतिध्वनी त्याच्या कानावर पडत राहिली. आईच्या आठवणीने बेजार अंकिता तशा सुनसान रस्त्यावर एकटीच चालत होती. उजेडासाठी एखाद्या लॅम्प स्पॉटमध्ये यायचा, पण बाकी सर्व अंधारच होता. जाणार तर जाणार कुठं? एकुलता एक आधार, तोही सुटला. ज्या आवेशाने ती घराच्या बाहेर पडली होती तो आवेश रस्त्यांवरील कडकडत्या थंडीमुळे थंड पडला होता. भय मात्र आधीही होते आणि आताही आहे. काही क्षणांसाठी मागे फिरण्याचा विचार तिने केला होता. मागचा रस्ता धरलाही, पण पुन्हा त्या नराधमाचा चेहरा तिच्या नजरेसमोरून नाचतच गेला आणि तिचा घरी परतण्याचा विचार तिने बदलवला. संदीपच्या पायाखालून जमीन तशीही सरकलेलीच होती. प्रमोशन तर हातातून गेलेलेच होतं, पण आता नोकरही जाईल की काय याची त्याला चिंता होतीच. परंतु त्यापेक्षाही मोठी चिंता त्याच्या मनात आपल्या भाचींच्या अचानक जाण्याने निर्माण झालेलीच होती. अजूनही तो वेळासारखा तिला शोधतच होता, परंतु विरुद्ध दिशेला शोधल्यामुळं अर्थातच ती त्याच्या नजरेस पडलीच नाही. रस्त्यावरच्या एका बेंचवर बसून तो पश्चाताप करू लागला होता. कुमुद त्याची वाट बघत बाहेर अंगणात उभी होती. संदीपचा साहेब खोटी आपुलकी दाखवत तिच्या शेजारी येऊन उभा राहिला. तसा तिचा हृदयांचा थरकाप उडाला. एक स्त्री असल्यामुळं नक्की काय झाले असेल याचा अंदाज तिने बांधलेलाच होता. संदीपच्या मूर्खपणाची तिला लाज वाटत होती, पण त्यापेक्षा अधिक आता तिला भय वाटत होतं की आता भर म्हणून म्हाताऱ्याने सांत्वना देण्याच्या बहाण्याने तिच्या खांद्यांवर हात ठेवला. आधीच भीतीने दडपून गेलेल्या हृदयात भयांचा एक स्फोट झालाच होता. मागे फिरून तिने कसलाही विचार न करता धाडकन त्याच्या कानाखाली लावली आणि जीव मुठीत घेऊन ती आपल्या बेडरूममध्ये पडत सुटली आणि स्वतःला रूममध्ये बंदिस्त करून ठेवले होते. फुटलेल्या थोबाडांवर हात धरून तो एका मोठ्या धक्क्यात तिथेच उभा राहिला. अंकिता कशीबशी चालत चालत स्टेशनवर पोचली. तिने तिच्या स्वतःच्या घरी जाण्याचा निर्णय मनाशी पक्का केलाच होता. निर्जय रस्त्यावरून चालताना तिच्या जीवाची जी घालमेल झाली होती ती स्टेशनवर आल्यावर काही प्रवाशांच्या घोळक्याला बघून शांत झाली. त्यापेक्षाही मोठी गोष्ट घडली जेव्हा तिला एका अनोळखीचा चेहरा त्या घोळक्यात दिसला. ती आधी ज्या शाळेत शिकत होती त्या शाळेतील बाई तिला दिसल्या. अंकिताला अचानक अशा अवस्थेत पाहून त्या अवाकच झाल्या. लगबगीने त्या तिच्या दिशेने धावल्या. काहीतरी घटकी झालेलीच आहे याचा अंदाज त्यांना आलेलाच होता. त्यामुळं सर्वात आधी त्यांनी तिला एका बेंचवर शांतपणे बसवलं, पाणी पाजले आणि तिच्या श्वासात असलेल्या उमाद कमी झाल्याचे दिसतात त्यांनी नक्की काय घडलं याची चौकशी करू लागल्या. आतापर्यंत घडलेल्या घटनेला अंकिताने सविस्तर सांगण्याची सुरुवात केलीच होती. शाळेच्या बाई त्यांच्या काही कुटुंबीसोबत देवदर्शनाला निघालेल्याच होत्या, परंतु अंकिताची ही अवस्था पाहून त्यांनी आपले मत बदलले. या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावणे गरजेचेच होते. त्यामुळं गाडी घेऊन पण त्यांनी आपल्या कुटुंबियांसोबत जाण्यास नकार दिला. उलट तिला घेऊन त्या तडकन जवळच असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्या. तिच्यावर झालेल्या अत्याचारांची कल्पना त्यांनी पोलिसांना दिलीच होती. नशिबाने मुख्य निरीक्षक त्यावेळी चौकशींवर होते. घडलेल्या घटनेची त्यांनी कसून निंदा केली आणि अंकिता आणि शाळेच्या बाईंसमेत तडकन संदीपच्या घराकडे निघाले. रात्र उलटून पहाट होत आलीच होती. पोलिसांची गाडी संदीपच्या बंगल्याच्या बाहेर पोहोचली. बंगल्याचा गेट लावलेलाच होता. तो उघडण्यासाठी एक हवालदार गाडीतून खाली उतरला. तोच त्याची नजर बाहेरील बाकडांवर आडवा पडलेल्या संदीपवर गेली. साहेब, हो इथं. कोण आडवा पडलाय पहा बरं तुम्ही, हवालदार म्हणाला. निरीक्षकाने गाडीच्या बाहेर येऊन स्वतः काठीने त्याला हलवण्याचा प्रयत्न केलाच होता. त्या हालचालीने संदीपची झोप मोड झाली आणि तो डोळे चोळत उठला. डासांनी त्याचे तोंड फोडून काढलेलेच होते, त्यामुळे त्याचा चेहरा लाल लाल झाला होता. अशा थंडीत येथे का पडलास रे तू? घरदार नाही आहे का तुला? निरीक्षकाने त्याला दरडावून विचारलेच होते. तो तफ करत काही उत्तर देणार तेवढ्यातून गाडीतून बाहेर येऊन अंकिताने त्याची ओळख पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलीच होती. अंकिताला बघून त्याच्या आनंदाचा पारावारा राहिलाच नाही. अंकिता, असे म्हणत उत्साहाच्या भारात तो तिच्या दिशेने धावणार.
तोच हवालदाराने त्याला अडवून ठेवलेच होते. अहो सोडा मला, माझी भाची आहे ना ती, संदीप म्हणाला. भाजीच्या कानाखाली लागून तिला घराच्या बाहेर काढलं तेव्हा हे प्रेम कुठं गेलं होतं रे तुझं? बाई चिडून म्हणाल्या. तुला काही लाज लज्जा आहे की नाही रे? स्वतःच्या मामा बोलतोस आणि खुशाल तिला एकटीला एवढ्या रात्री बाहेर पडू दिलंस? पोलीस निरीक्षक म्हणाला. नाही साहेब, ते मी, असं बोलता बोलताच त्याला अश्रू अनावर झाले आणि तो ढसाढसा रडू लागला. त्याची अवस्था पाहून अंकिताला त्याची दया आली. त्याच्या जवळ जाऊन तिने त्याला मिठी मारली आणि त्याची अश्रू पुसू लागली होती. नक्की काय झालं हे त्याचं क्षणी अंकिताने मामाला सांगितलेलंच होतं. ह्या अशा घटनेची त्याला जराही अपेक्षा नव्हतीच. त्यामुळं त्याला खूप मोठा धक्का बसलेला होता. धक्क्याने तो बेंचवर कोसळला, परंतु लगेचच स्वतःला सावरून तो आतल्या दिशेला धावत सुटलाच होता. नक्कीच त्या वासनाध्या साहेबांच्या नरडीचा घोट त्याला घ्यायचाच असेल. घरात शिरून त्याने शोधाशोध सुरू केली. वरच्या बेडरूम रिकामा होता. खालच्या बेडरूमचा दरवाजा धडधड त्याने कुमुदला दरवाजा उघडण्यास सांगितलं. ती रात्रभर जागी राहून संदीप आणि अंकिताच्या परतण्याची वाट पाहत होती, परंतु त्या नराधमाच्या भीतीने तिने दरवाजा बंद करून ठेवलाच होता. परंतु संदीपचा आवाज ऐकताच तिने लगेच दार उघडले. मागून पोलीसही घरात शिरलेच होते. अंकिताला सुखरूप पाहून कुमुदच्या हृदयात शीतलता पसरली. तिने लगेच अंकिता आणि शाळेच्या बाईंना खालच्या बेडरूममध्ये नेऊन बसवले. बाकी सर्व त्या साहेबांचा शोध घेऊ लागले होते. पण इतिहासात कुठेच सराईत गुन्हेगार गुन्हा करून जागेवर थांबून राहिल्याची नोंद नाही. अर्थातच हा सुद्धा घर सोडून कधीच फरार झालेला असेल. पोलिसांनी संदीपला सकाळी चौकशीवर येऊन तक्रार नोंदवण्यास सांगितलं होतं आणि आम्ही नक्की त्याचा शोध घेऊन त्याला गजाआड करू असे आश्वासनही दिले होते. जाण्याआधी संदीपने तो थांबणार होता त्या हॉटेलचे नाव पोलिसांना दिले. त्याची तिकडे जाऊन लपवण्याची दाट शक्यता होती. अंकिताने कुमुदला आतापर्यंत सगळी हकीकत सांगून टाकलेलीच होती. आपण घरात असून सुद्धा आपल्या मुलीवर असा प्रसंग यावा या गोष्टीची तिला खूप लाज वाटत होती. तिने हात जोडून तिची माफी मागितली. स्वतःला दोष देत तिने स्वतःच्याच गालवर मारायला सुरुवात केली. अंकिताने लगेच तिचे हात पकडून तिला तसे करण्यापासून थांबवले होते आणि तिला मिठी मारून रडू लागली. दोघी पण खूप रडल्या, अगदी ओसडून रडल्या होत्या. बाई आणि संदीप दारात उभे राहून त्यांच्या या प्रेमाची साक्ष देत होते. दोघांचे डोळेही अश्रूंनी डबडबलेच होते. चला बरं, मी आता निघते, काही वेळा शाळेच्या बाई म्हणाल्याच होत्या. आता या वेळेला तुम्ही थोडा आराम करून पूर्ण उजाडल्यावर जाऊ शकताच की, संदीपने विनंतीच्या स्वरात त्या बाईला म्हणाले होते. असे म्हणत अंकिता त्यांच्या दिशेने धावली. त्यांना मिठी मारून पुन्हा रडू लागल्या. जणू काही आपली अश्रू फुले वाहून ती त्यांचे आभार मानू इच्छित होती. वेडी कुठली, रडतेस काय ग कशाला? तू वाघीण आहेस वाघीण. अशा क्षुल्लक गोष्टींना घाबरली तर कसे भागणार बाळा? बाईने तिची समजूत काढत म्हणाली होती. बाई, तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही मला, कुमुद बाई समोर हात जोडत म्हणाल्या होत्या. अहो, त्यात आभार कसले? माझी पण मुलगीच आहे ती, आणि माझ्या मुलींसोबत दुर्व्यवहार करणाऱ्याला मी शांतपणे जगू देणार नाही. सकाळी तुम्ही चौकशीवर या, मीही पोचते तेथे, बाई म्हणाल्या. बाई, तुम्ही इथेच थांबा ना आजच्या दिवस, आमच्यासोबत जाऊया आपण सोबतच, अंकिताने विनंती केली. असं म्हणतेस? ठीक आहे मग, असं म्हणून स्मित हास्य करत त्या तिचे गाल उडवू लागल्या. झोप तर कोणाला लागणारच नव्हती, त्यामुळे सगळेच बाहेर हॉलमध्ये बसून राहिले होते. अंकिताच्या शाळेतील गमती जमतींवर चर्चा सुरू झाली. अंकिताही त्या जुन्या आठवणींमध्ये गुंग झालेलीच होती. बघता बघता कधी सकाळ झाली कळलेच नाही. सगळे चौकशींवर जाण्याच्या तयारीला लागलेच होते. तेवढ्यातच बाहेर पोलिसांची गाडी त्याचे दिसल्यामुळं संदीप धावत बाहेर आला. मागे मागे त्या तिघीही आल्याच होत्या. पोलीस निरीक्षकांनी मानहुटीला पकडून एका डोक्यांवर पट्टी लावलेल्या म्हाताऱ्याला आणलेच होते. सगळे त्याला बघून थक्क झाले. अर्थातच संदीपच्या साहेब पोलिसांच्या तावडीतच होता. हाच आहे का तो? हाच आहे तो सर, अंकित दुरूनच ओरडून म्हणाली होती. संदीप त्याला बघून पुढे सरसावला आणि त्याला मारणारच तितक्यात दोन हवालदारांनी त्याला पकडून धरले होते. तुम्ही सांगितलेल्या हॉटेलमध्येच लपून बसलेला होता हा, पोलीस म्हणाला. मी काय केले नाही साहेब, ही फॅमिली मला फसवते.
माझ्याकडून पैसे काढायला बघते ही. संदीपचा लबाड साहेब आपली बाजू मांडू लागला होता. अच्छा, आम्ही फसवतो तुला सैतान म्हाताऱ्या कुठला. अंकिता पुन्हा ओरडली. तिला मागे ओढत बाईंनी शांत केले. सर प्लीज तुम्ही याला इथून घेऊन जा. आम्ही पण चौकशीवर येतच आहोत, बाई म्हणाल्या. पोलीस त्याला देऊन चौकशीच्या दिशेने निघालेच होते. मागे मागे संदीप आपल्या गाडीने अंकिता आणि बाईंना घेऊन निघालाच होता. चौकशींवर पोचताच पोलिसांनी त्याला गजाआड केले. प्रश्न इथे सुटलाच नव्हता. खरी अडचण तेव्हा सुरू झाली जेव्हा साहेबांच्या वकिलांनी येऊन संदीपवर उलट केस टाकली होती. त्याचे म्हणणे होते की संदीप आणि त्याच्या परिवाराने साहेबांना घरी जेवायला बोलवून लुटवण्याचा प्रयत्न केला आणि मारहाणही केली. बलात्कारांचे कोणतेही चिन्ह नसल्याने त्याला खोटे ठरवणे शक्य नव्हते. त्यामुळं मामाला वाचवण्यासाठी सेटलमेंट म्हणून अंकिताला केस मागे घेण्यावाचून काहीच पर्याय उरला नव्हता. सर्व निराश नजरेने घराकडे परतले. फक्त नराधम साहेब तेवढाचा असुरी हास्य करत होता. त्याने संदीपकडे पाहिलं आणि स्वतःच्याच गळ्यांवर अंगठा फिरवत त्याची नोकरी गेल्याचे त्याच्या निदर्शनात आणून दिले आणि जाता जाता अंकिताकडे अलिश नजरेने बघत ओठांवरून जीभ फिरू लागला होता. त्याच्या त्या घाणेरड्या कृतींचे उत्तर देण्याची ताकद सध्या तरी कोणांमध्येच नव्हती. अंकिताचे डोळे आग ओकत होते. श्वासातून एक भयानक उष्णता बाहेर पडत होती. संदीप दात ओठ खात आपल्या लोभीपणाचा दोष देत होता आणि निर्दोषमुक्त झाल्याच्या त्या नराधम साहेबाला गाडीत बसून जाताना पाहत होता. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.